मस्त पनीर बुर्जी. वाव, हे बघा हे मस्त. वाव मस्त. वा. जय श्री स्वामी समर्थ. आज आपण पाहणार आहे झटपट आणि एकदम मस्त अशी पनीर बुर्जी. त्यासाठी मी गॅसवर पॅन ठेवलेला आहे गरम होण्याकरता. आणि त्याच्यामध्ये मी 2 ते 3 चमचे बेसन भाजून घेणार आहे. थोडंसं 1 2 3 हे बेसन थोडंसं भाजून घेणार आहे मी मंद आचेवर. बेसन भाजलेलं आहे व्यवस्थित. आता याला मी एका वाटीमध्ये काढून घेतो. आता हे भाजलेलं बेसन मी बाजूला काढून घेतलेलं आहे. परत पॅन मी ठेवलेला आहे गरम होण्याकरता. तर पॅन गरम झाल्यानंतर याच्यामध्ये मी थोडंसं तेल घेणार आहे. तेल चालतं, तूप चालतं, बटरही चालतं, दोन्ही मिक्ससुद्धा चालतं, बटर आणि तेल. तेल आता गरम करायचं आहे थोडं. तेल गरम झाल्यानंतर याच्यामध्ये हे जिरे आणि मोहरी आहे एकत्र घेतलेलं आहे, ते घालतो मी याच्यामध्ये. तर यामध्ये मी कढीपत्ता घालतो, बारीक चिरलेला कांदा, कांदा थोडा परतवून घ्यायचा आहे. कांदा थोडा परतवून झालेला आहे. आता याच्यामध्ये मी टोमॅटो घालतो. टोमॅटो देखील याच्यासोबत परतवून घ्यायचा आहे. आता टोमॅटो देखील आपले भाजलेले आहेत. त्याच्यामध्ये मी लसूण घालतो. लसूण देखील फोडणीमध्ये परतवून घ्यायचं आहे. त्याच्यामध्ये मी मिरचीचा ठेचा घालणार आहे. हिरवी मिरची बारीक कट करून घातली तरीसुद्धा चालेल. आता यामध्ये मी थोडी हळद पूड, बॅडगी मिरची पावडर, कांदा लसूण चटणी सगळं आता मिक्स करून घेतो. सगळे मसाले छान भाजून घ्यायचे त्याच्यासोबत. आता यामध्येच आपण भाजलेलं बेसन घालायचं आहे. जे भाजून ठेवलं होतं आपण बेसन, ते याच्यामध्ये घालतोय मी. आता याच्यासोबत ते देखील परतवून घ्यायचं आहे. थोडी कोथिंबीर देखील याच्यासोबत घालतो मी, परतवून घेतो. आता याच्यामध्ये मी थोडं पाणी घालणार आहे. अर्धी वाटी पाणी मिक्स करायचं आहे. आता हे मी पनीर क्रश करून घेतलेलं आहे. ते क्रश केलेलं पनीर याच्यामध्ये घालायचं आहे. सगळं छान मिक्स करून घ्यायचं आहे. आता आणखीन थोडं आपण याच्यामध्ये पाणी ॲड करायचं आहे. आणखीन थोडं पाणी घालतो मी याच्यामध्ये. आता यामध्ये थोडंसं मीठ घालतो, चवीनुसार मीठ, थोडी साखर घालतो, थोडी कसुरी मेथी घालतो. आता सगळं एकदा छान मिक्स करून घेतो.
तर यामध्ये मी थोडं तूप घालतो वरून, तुम्ही बटर देखील घालू शकता. सगळं मिक्स करून घेतो एकदा छान. आणि आता आपली ही पनीर बुर्जी तयार झालेली आहे. तुम्ही चपातीसोबत, भाकरीसोबत, ब्रेडसोबत खाऊ शकता. खूप छान होते ही पनीर बुर्जी. आणि जर तुम्हाला ही माझी रेसिपी आवडली असेल तर माझ्या चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि मला बनवून नक्की सांगा की तुमची देखील डिश कशी झाली या पद्धतीने बनवून. खूप खूप धन्यवाद. आता मी एका प्लेटमध्ये काढून घेतो ही भाजी. थोडीशी कोथिंबीर. तर मस्त आपली पनीर बुर्जी तयार आहे. तर मस्तपैकी खायला घेतो. मस्त आपली पनीर बुर्जी तयार झालेली आहे. तेव्हा किती छान झालेली आहे. तुम्ही नक्की या पद्धतीने बनवून बघा, खूप छान लागते.